जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते. तर गजानन महाराजांची पायवारी जाणार आहे शेगावला. तर जवळजवळ 4-5 दिवसाची ही पायवारी असते. तर मी दरवर्षीच तुमच्याबरोबर पायवारीचा व्हिडिओ शेअर करतच असते. तर तुम्हाला मी मागचेही जेव्हा पण शेअर केले आहेत ते व्हिडिओ, तर त्यात तुम्हाला सगळी माहिती दिली होती की जवळजवळ 5 दिवसाची ही वारी आहे आणि त्या 5 दिवसाच्या वारीत मध्ये जवळजवळ 300 लोक आहेत, लेडीज जेंट्स लहान मुलंसुद्धा आहेत. तर खूप छान अशी खूपच मोठी अशी ही पायवारी आहे. तर पायवारी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता निघणार आहे आणि पहिल्या दिवशी आम्हाला दुपारी 12 वाजता हे काम आलं. जे पायवारी काढतात त्यांनी सांगितलं की हे काम आपल्याला आजच्या आज संध्याकाळी 7पर्यंत झालं पाहिजे. अरे बापरे! संध्याकाळी 7पर्यंत, कारण आपल्याला प्रिंटसुद्धा बनवायची बाकी होती आणि हे जे सगळं मटेरियल आहे हे सगळं मार्केटमध्ये होतं, हे सगळं आणायचं होतं. फक्त त्यांनी एक आयडिया दिली की तुम्हाला हे सगळं करायचं आहे म्हणून. तर काय करणार, पटकन बाजारात गेलो, छान लेस वगैरे आणली आणि हे बघा हे बॅनर आपण प्रिंट करून घेतलेला आहे आणि हा गोल हा आहे लाकडी हे केलेलं. तर हे सगळं केलं, त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मार्केटमधून आणलं आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी जवळजवळ 1-1:30-2 वाजता आले असतील. ते सांगितलं त्यांनी आपल्याला की हे काम करायचं आहे आणि संध्याकाळी 7पर्यंत हे काम आपल्याला रेडी करायचं होतं. तर मग काय करणार, पटकन प्रिंट वगैरे केली आणि हे स्टिकरच प्रिंट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे त्याच्यावरच चिपकवायचं आहे गोल आकारामध्ये. तर त्याच्यावर अर्थात तुम्ही बघत आहात प्रचिती नाव आहे आणि आजूबाजूला छान असं फुलांचं बॅकग्राऊंड आहे, माऊलींचा फोटोसुद्धा आहे अगदी खूप छान असं. तर स्टिकर वगैरे चिपकवायचं काम चाललेलं आहे. तर ते कशा पद्धतीने बनवत आहोत तर तो पूर्ण व्हिडिओज तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. बघा माऊलींचा खूप छान असा फोटो पण आहे आणि प्रचिती नाव आहे, खूप छान असं तयार केलेलं आहे. तर हा गोल आहे पूर्ण. तर आपले जी प्रिंट असते तर ती गोलमध्ये होत नाही, कधी पण लांबच असते आपली प्रिंट. तर त्याच्यामुळे मग एक्स्ट्राच्या त्याच कलरची खालीवरती लावता येईल अशा पट्ट्या पण प्रिंट केलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत आपण गोल आकारामध्ये काढण्यासाठी. तर ते चिपकवायचं काम चाललेलं आहे. अगदी मार्केटमधून यायला जवळजवळ आम्हाला 5-5:30 झालेले आहेत. हे सगळ्या वस्तू आणत प्रिंट वगैरे करत 5:30 आणि 1.5 तासाच्या आत आम्हाला हे बनवून त्यांना द्यायचं आहे. तर पटकन असं चाललेलं आहे हे काम, कारण हे फक्त आपल्याला स्टिकरच नाही तर मागूनसुद्धा बघा कशा पद्धतीने ते काम केलेलं आहे. तो पूर्णच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेच. तर खूप छान अशी माऊलींची वारी जाणार आहे पायीवारी शेगावला. तर त्याच्यासाठी आपल्याला बनवायची आहे. वारी खूप मोठी आहे ही, आपल्या गावची म्हणजे जळगावची सगळ्यात मोठी वारी आहे आणि याच्यामध्ये छान भरपूर अशा जेंट्स लेडीज आहेत, 300पेक्षाही जास्त आहेत. दरवर्षी जास्तीची संख्या वाढतच असते आणि 5 दिवस लागतात इथून जाण्यासाठी. तर आणि खूप छान असं ही वारी आहे, भरपूर अशा लोकांची जबरदस्त अशी. तर सकाळी 7 वाजता वारी सुरुवात होणार आहे वारीला. तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्हाला हे काम द्यायचं आहे. तर खूपच घाईघाई झाली तरी पण मग मला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी थोडासा व्हिडिओ पण शूट करत गेली आणि कामही चाललं होतं. आणि बघा मागच्या साईडने कशा पद्धतीने क्लिपा लावलेल्या आहेत, त्या कशासाठी हे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघणार आहात. आणि हे बघा अशा पद्धतीने गोल असा हा आकार झालेला आहे आणि आपल्याला आता ते पूर्ण चिपकवलेले आहे. तर त्या गोलच्या बॉर्डरला ही लेस लावायची आहे. तर अशा पद्धतीने तर कशी लेस लावते मी, चला मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही जवळून तुम्हाला लेस दाखवते कशी लेस आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने मी थोडीशी चिपकवलेली आहे, थोडं शूटही करत गेली आणि लेसही चिपकवत गेलेले आहे. तर ते बघा कशा पद्धतीने लेस आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते लेस ते सुद्धा मला नक्की सांगा बरं का. एक राऊंड झालेला आहे आणि आता हा दुसरा राऊंड चिपकवत आहे. तर बघूया आपल्याला ही लेस पुरते का, कारण आपल्याला फक्त एक नाही तर 2 बनवायचे आहेत. हे बघा हे दुसरं पण काम चालू आहे. कशा पद्धतीने मागे ते त्याचे पॅक करतायत स्क्रू वगैरे आणि आपल्याला जो पाईप आहे तर तो याच्यामध्ये फसवायचा आहे, पॅक करायचा आहे. तर त्याच्यासाठी हा पूर्ण व्यवस्थित पॅक केलेला आहे जेणेकरून तो पाईप त्याच्यातून सटकायला नको याच्यासाठी.
तर हे बघा, किती सुंदर असं झालेलं आहे प्रचिती नाव. आणि खूप सुंदर असं मी 2 लेयर लावलेले आहेत लेसच्या. तर बघूया, लेस जर अजून उरली तर अजून एक लेयर लावायची असा विचार करत होते, पण कारण आपल्याला अजून एक बनवायचं आहे तर त्याच्यामुळे त्यात लेस किती लागते हे बघायचं होतं. तर आधी मी ह्या 2 लावून घेतल्या आणि दुसरं जे आहे तर त्याचं काम चाललेलं आहे. बघा, हे कंप्लीट 2 लावलेले झालेले आहेत. तर कसं वाटतंय नक्की सांगा. माऊलींचं आहे, खूप सुंदर असं नाव आणि प्रचिती नाव आहे त्याच्यावर, आणि छान माऊलींचा असा फोटो आहे. तर हे बघा, दुसरं नाव काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर त्याचंसुद्धा झालेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला याच्यावर चिपकवायचं आहे अशा पद्धतीने. तर ते नाव आहे भक्ती. आधीचं नाव होतं प्रचिती आणि दुसरं नाव आहे भक्ती. तर त्याचासुद्धा बॅनर आपल्याला अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा आपला जो आहे प्रिंट जी असते तर ती लांब असते आयताकृती, तर गोल हा आकार नसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने हे चिपकवून घ्यायचे आहेत आणि आजूबाजूचे आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर ते चिपकवलेलं आहे, खालचं आता चिपकवायचं बाकी आहे. तर याचंसुद्धा काम कसं कंप्लीट झालं हे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि पुढे व्हिडिओमध्ये वारीचासुद्धा दाखवणार आहे, वारीमध्ये ते कशा पद्धतीने कसे धरलेलं आहे ते सुद्धा. तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, कारण हे बघा फक्त 1.5 तासाच्या आत आम्हाला हे सगळं करावं लागलं. मी 2 लेयर त्याला दिली पहिल्या याला, आणि आता दुसऱ्या यालासुद्धा लेसचे आपण 2 लेयर देणार आहोत अशा पद्धतीने. तर बघूया 2 लेयर झाल्यानंतर परत उरतंय की काय म्हणून. आधीचं प्रचिती नावाला जशी मी लेस लावलेली आहे तशीच भक्ती नावालासुद्धा 1 लेयर लावून झालेली आहे. आणि आता लगेच दुसरीसुद्धा लेयर लावणार आहे. मी शूटही करत गेली आणि लेसही चिपकवत गेली तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने भक्ती नाव आहे. माऊलींचा छान असा फोटो आहे, सेम तसाच, फक्त नाव बदललेलं आहे. भक्ती आणि प्रचिती असे वेगवेगळे 2 नावं आहेत. आणि हे बघा, दुसरीसुद्धा लेयर लावून झालेली आहे आणि आपली अजून लेस उरलेली आहे. तर चला म्हटलं, आता आपली अजून लेस उरलेली आहे ना, तर आपण अजून एक छान अशी दोघं याला छान अशा 2 लेयर लावून घेऊया, 3 होतील म्हणजे. आणि माऊलींचा फोटोचं म्हणजे जी आजूबाजूला फुलांचं बॅकग्राऊंड आहे तर तिथपर्यंत आपलं छान असं येईल, पूर्ण असं झाकलं जाईल गोल राऊंड असा, खूप छान असा. तर हे बघा, माऊलींचा फोटो मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती छान, आणि भक्ती हे नाव आहे याच्यावर आपण टाकलेलं. तर बघा, आता 2 लेयर लावलेले आहे आणि आता मी 3री लेयर लावत आहे. पूर्ण झालेलं मी तुम्हाला लगेच दाखवते. तर भरपूर अशी आपली थोडी लेस उरलेली आहे, जवळजवळ होईल बहुतेक दोघा याला, बघूया. तर हे बघा, दोघांना मी 2-2 लेयर लावलेले आहे आणि दोघंही आधी तुम्हाला दाखवते. आणि 3री लेयरही झालेली आहे आपली, तर तीसुद्धा दाखवते. आणि त्याच्याच पुढे बघा, ते 2 पाईप आहेत त्याच्या मागे आपल्याला लावायचे आहेत याच्यासाठी. तर हे बघा, 3री लेयरही कशी होते बघा. तर मला आधी असं वाटायचं की 3री लेयर लावताना फुलं वगैरे तर झाकले जाणार नाहीत ना, तर असं वाटत होतं. तर मी आधी फक्त थोडंसं लावून बघितलं की झाकली जाते की नाही, तर तसं काही नव्हतं, झाकली जात नव्हती. होणार होती 3री लेयरही, तर त्याच्यामुळे मी 3रीसुद्धा लावून घेतलेली आहे. आणि खूप छान असं नाव झालेलं आहे आपलं, प्रचिती आणि भक्ती अशा पद्धतीने. तर छान असं लावून झालेलं आहे, लेस वगैरे अगदी पॅक झालेली आहे. बघा, 3रीसुद्धा. आणि बघा, आपले फुलं वगैरे काही झाकले गेलेले नाहीत. मला असं वाटायचं की एखाद्या वेळेस फुलं झाकले जातात की काय असं 3री लेयर लावताना, तर तसं काही झालेलं नाही. तर फुलं वगैरे व्यवस्थित झाकले गेलेले नाहीत. तर छान झालेलं आहे. आपले 3ही लेयर लावून झालेले आहेत दोघांनाही, प्रचिती आणि भक्ती या दोघंही नावांना. तर अशा पद्धतीने आपले हे झालेले आहेत. तर कसे वाटले ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि हे बघा, वारीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने धरलेले आहेत ते, आणि पालखीच्या पुढे अशा पद्धतीने. तर तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर हे बघा, अशा पद्धतीने पालखीच्या समोर मुलं खूप छान असे धरून उभे आहेत. त्यांनाही धरायला खूप छान असा आनंद वाटत होता आणि त्यांचा व्हिडिओ शूट करायला मला आनंद वाटत होता. तर खरंच खूप सुंदर असं, मुलांनाही खूप कौतुक वाटत होतं ते धरायला. आणि प्रत्येक मुलं म्हणत होते, माझ्याकडे द्या ना, मला पकडायचं आहे ना, हे ना. अगदी मस्तच वाटत होतं, अगदी हलकं फुलकं होतं, काही जड वगैरे नव्हतं. तर त्याच्यामुळे खूप सुंदर असं वाटत होतं.
तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. माऊलींचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच कमेंटमध्ये जय गजानन लिहा. जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते.